तर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सदाभाऊ खोत यांनी काही वेळापूर्वी काय म्हटलेलं आहे ते पुन्हा एकदा पाहूया। संपूर्ण प्रकरण या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम राज्यामध्ये महाविकास आघाडी करत आहे आणि त्याचं एक उदाहरण आहे जयंत पाटील साहेब प्रेमी इज विथ राष्ट्रवादी महिला काँग्रेस इस्लामपूर शहर म्हणजे ईश्वरपूर शहर याने सुद्धा या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांग आपल्यासोबत अंजली दमानियाजी फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत। अंजली दमानियाजी, तुम्ही ऐकलेलं आहे सदाभाऊ खोत काय म्हणाले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं त्यांनी म्हटलं आणि आतंकवाद्यांची देखील उपमा दिलेली आहे, काय प्रतिक्रिया? सत्ता काय करू शकते एका व्यक्तीला ह्याच्यावरनं सत्ता आता जे सदाभाऊ खोत बोलताना आपण ऐकलं त्याच्यावरनं तेच दिसतंय। म्हणजे जो व्यक्ती ज्याने त्याचं अख्खं आयुष्य फक्त आंदोलन करण्यातच घालवले आणि शेतकऱ्यांसाठी सो कॉल्ड ज्याच्या हातात आता सत्ता आल्यानंतर तो कसा वागू शकतो आणि सत्तेचा माज कसा असतो हे याच्यावरून आपल्याला दिसतंय। म्हणजे आंदोलन करून मागण्या करणारे सदाभाऊ खोत आता आंदोलनकारांविरुद्धच अशी भाषा वापरतात। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होऊ नये म्हणून म्हणतात। MBAनी काय आतंकवाद केलाय असं म्हणतायत। काय बोलावं या माणसाला? यांच्याकडनं आपण शिक्षणाबद्दल तरी मला नाही वाटत त्यांना त्यांची प्रतिक्रिया पण घेतली पाहिजे किंवा दाखवली सुद्धा पाहिजे। कारण ज्या व्यक्तीला शिक्षण या शब्दाचा अर्थच कळत नाही त्यांना आता आंदोलनाचा विसर पडलाय अशा व्यक्तीला खरंच दाखवूच नका तुम्ही TV9 वर। अशा माणसाला न दाखवणं, कारण त्यांचं सगळंच त्यांनी विकून टाकलंय, त्यांचा जमीर त्यांनी विकलाय, त्यांच्या आंदोलनाची जी परिभाषा होती ती आता बदललेली आहे। तर मला असं वाटतं की यांना न दाखवणंच बरं पडेल, कारण हा व्यक्ती कम्प्लीट जे पूर्वीचे सदाभाऊ खोत होते ज्यांच्या भाषणातनं सुद्धा लोकांच्या डोळ्यात अश्रू यायचे ते हे सदाभाऊ खोत अजिबात नाहीयेत। नक्कीच, धन्यवाद अंजली दमानियाजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी।